स्वतःचे केस ओरिजिनल केस ते ओरिजिनलच असतात. अगदीच. तर तेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन ऑप्ट करू शकता. बरेचसे सेलिब्रिटीज आहेत, बरेचसे ॲक्टर्स आहेत, की जे आपल्याकडून सर्जरी करून गेलेले आहेत. ते हं. सुद्धा पूर्वी पॅच वापरायचे. हां. 5-5, 10-10 वर्ष त्यांनी वापरले. नंतर एका विशिष्ट काळानंतर तुम्हाला कंटाळा येतो. हं, हं, हं. तुम्हाला नको-नकोसं वाटतं. मग त्यावेळेस जेव्हा ट्रान्सप्लांटचं आम्ही प्लॅनिंग करतो, तोपर्यंत त्या पॅचमुळं तुमचे एक्झिस्टिंग हेअर जे होते ते सुद्धा डॅमेज होतात. डोनर एरिया सुद्धा डॅमेज होतो. रिझल्टसुद्धा आम्ही त्यांना प्रॉमिसिंग न देण्यामागचं कारण म्हणजे कधी-कधी तुमचा डोनर एरियासुद्धा खराब होतो. जर तुमचा डोनर एरिया साबूत राहिला, चांगला राहिला, सेफ राहिला, तर निश्चितच तुम्हाला रिझल्टही चांगला देता येतो. आणि बरेचसे ज्यांनी कोणी पॅच वापरलेले आहेत, हं. पेशंट्स म्हणा, आमचे सेलेब पेशंट्स म्हणा, तर आज ते इतके अतिप्रचंड आनंदी आहे, कारण की त्यांचा तो मेंटेनन्स सुटला. त्यांची ते हेअर कट सुरू झाला परत. हं, त्यांची हं. नॅचरली केस वाढायला लागले. कॉन्फिडन्स. त्यांची हेअर ते कोंब करतात, मसाज करू शकतात स्काल्पला. त्याच्यानंतर स्विमिंग करू शकतात. त्यांचं बाईकवर फिरणं असेल, कारमध्ये असेल, ते सगळं करू शकतात. हं, हे हं, सर्वच हं. गोष्टींमध्ये बदल होतो. तुमच्या आयुष्यामध्येच लाईफस्टाईलमध्येच चेंज व्हायला लागतं.